नमस्कार मित्रांनो, शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर E17 MIDC 12 मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आता पावसाळा सुरू व्हायची वेळ झालेली आहे आता, तर बऱ्यापैकी आता लोकांची लगबग चालू झालेली आहे की सगळी शेती अवजार घ्यायची. तर आपल्याकडे बऱ्याच वेळा काय होतं की मित्रांनो, बरेच लोक काय करतात, फक्त पॉवर विडर घेतात आणि त्याचे अटॅचमेंट त्यांच्याकडे नसतात. तर आपल्याकडे मित्रांनो, आपण जर आज बघणार आहात, आज एक व्हिडिओ तयार करणार आहोत, तर त्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही बघू शकता की आज सगळं शेती अवजारे आपण सगळी साधारणतः त्याच्यामध्ये जे पॉवर विडर आपण जे देतो त्याच्याबरोबर सगळी शेती म्हणजे समजा रिपर असेल, डबल पेटी पेरणी असेल, सिंगल पेटी पेरणी असेल किंवा वखर डवर मोगडा फास फानी पेरणी यंत्र, असे सर्व अवजारे आपल्याला एकाच छताखाली आपल्या शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज मध्ये भेटतात. तर नमस्कार साहेब. नमस्ते साहेब, नाव सांगा आपलं. माझं नाव चिंताम लक्ष्मणाट. बरं बरं. सर, कसं वाटलं तुम्हाला मशीन वगैरे बाकी अवजार वगैरे, तुम्ही बरेच लांबून आलेला आहेत सर. तर म्हणजे आम्ही कसं आहे, महाराष्ट्राच्या म्हणजे गुजरात बाउंड्री होऊन आणि मग कसं आहे, तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या मनामध्ये कल्पना आली की आपली छोटी शेती आहे, पण या छोटीच्या शेतीमध्ये आपण आधुनिकतेचा जोड द्यावं, म्हणून मी तुमच्याकडे आलेलो आहे. बरोबर आहे. आणि तुम्ही बाकीच्या मोठ्या मशीन पण बघितल्या होत्या, त्याचं तुम्हाला वाटलं की बाबा ते पलटी मारतील किंवा आपल्याला अवजड आहे. तर हे समजा मित्रांनो, ज्यांचं लेडीज असतील किंवा वयोवृद्ध असतील माणसं, तर त्यांच्यासाठी पण हे एकदम बेस्ट मशीन आहे. हे आपण मशीन जे देत आहोत ते एकदम ॲडव्हान्स असं मशीन आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सर्व प्रकारचे अवजारे एकाच मशीनला जोडू शकतात. म्हणजे ह्याला 25 प्रकारचे अवजारे तुम्ही एका मशीनला जोडू शकतात. कारण जर आता बघितलं तुम्ही, तर आता बैलांची संख्या सध्या कमी झालेली आहे, तर त्याच्याऐवजी बैलांच्या ऐवजी आपण हे मशीन वापरून सगळी कामं एकाच अत्याधुनिक पद्धती. आणि बैलाला काही दररोज तुम्हाला शेणघाण काढायची गरज आहे, पण इथं तुम्हाला दररोज शेणघाण काढायची गरज नाही. तुम्हाला फक्त डिझेल टाकायचं, ज्यावेळेस तुमचं काम होईल त्यावेळेस त्याला परत लावून ठेवायचं गोट्यामध्ये आणि अटॅचमेंट. तर मित्रांनो, हे एकदम एक ॲडव्हान्स असं सेंटर रोटरी असा मशीन आहे. तर थोडीशी माहिती पण देऊ, आपले जे शेतकरी नवीन आपल्या चॅनलला नवीन आहेत त्या शेतकऱ्यांसाठी थोडीशी माहिती पण देऊया. मित्रांनो, हे जे मशीन आहे एकदम सेफ्टी आहे. आज त्यांनी हे मशीन का निवडलं, तर हे सेफ्टी स्विच दिलेलं आहे हातामध्ये. ह्या सेफ्टी स्विचमुळे काय होतं की मशीन हातातून सुटलं की मशीन जाग्यावर बंद पडतं, म्हणजे ऍक्सिडेंटचा चान्स जो आहे तो ह्याच्या मशीनमध्ये ऍक्सिडेंटचा चान्स नाहीये. दुसरी गोष्ट, तुम्हाला ह्या साईडला तुम्हाला घेर वगैरे तुम्हाला टाकण्यासाठी हे तुम्हाला हातामध्ये साधारणतः इथं घेर दिलेले आहेत. फर्स्ट, सेकंड आणि न्यूट्रल तुम्हाला अशी घेर दिलेले आहेत ह्याच्यामध्ये. आणि ह्या साईडला तुम्हाला रेस वगैरे दिलेले आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जर साधारणतः रिव्हर्स चालवायचं असेल तर हे रिव्हर्स साठी तुम्हाला हा थ्रोटल दिलेला आहे, म्हणजे ह्यासाठी रिव्हर्स तुम्ही चालवू शकता. इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो, ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचं टूल किट वगैरे, पाना वगैरे काय असेल ते आपण इथे दिलेलं आहे, पाना किट वगैरे. तर त्यात तुम्हाला पानं वगैरे किंवा तुमचे काय फडकं वगैरे जे आपल्याला साफसफाईसाठी वगैरे लागतं तर ते आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकता. अशा प्रकारचं हे मशीन आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, इथं आपण जे ह्या रोटर जे दाखवलेले आहेत हे बघू शकता तुम्ही. रोटर, हा जो रोटर आहे हा सेंटर रोटर आहे, म्हणजे इथं आपण चाकं काढून आपण हा रोटर लावत असतो. तर चाकं लावून रोटर, म्हणजे त्याच्यामध्ये 2 रोटर दिलेत आपण. हा एक रोटर दिलेला आहे आणि पाठीमागं तुम्हाला बघू शकता तुम्ही 2 अटॅचमेंट दिलेत. अशा सर्व प्रकारचे अटॅचमेंट त्याच्यामध्ये दिलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हा जो रोटर आहे तो इथं तुम्हाला चाकं काढून आपण ज्यावेळेस ह्याला सेंटर रोटरी म्हणतो, इथं एक पिन दिलेली आहे, हे पिन काढायची आणि हा रोटर ह्या साईडला एक लावायचा. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला हा रोटर ह्या साईडला जो रोटर दिलेला आहे तुम्हाला तो चाकं काढून हा तुम्हाला रोटर ह्या साईडला लावायचा आहे. मित्रांनो, ह्याच्यामध्ये जी ब्लेड आहे, तुम्ही ब्लेडची संख्या पण तुम्ही कमी जास्त करू शकता. ह्या नटामध्येच दिलेलं आहे. ह्याची ब्लेड संख्या जर तुम्हाला कमी करायची असेल तर तुम्ही ब्लेड संख्या पण कमी करू शकता, किंवा तुम्हाला जर वाटलं तर हे पण तुम्ही डायरेक्ट तुम्ही छोटा रोटर पण तुम्ही वापरू शकता. अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये सुविधा देतो. म्हणजे 4 रोटर दिलेले आहेत आपण, हा एक आणि हा एक, असं टोटल 4 रोटर आपण दिलेले आहेत. ह्याला जे इंजिन जे दिले मित्रांनो, हे 8 HP किर्लोस्करचं इंजिन आहे. एकदम हेवी ड्युटी असं इंजिन आहे. आणि हे मित्रांनो रिकॉइल स्टार्ट आहे, तुम्ही बघू शकता. इथून रिकॉइल स्टार्ट करायचं आहे. आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये हे दिलेलं आहे तुम्हाला, म्हणजे जर तुम्हाला सर्व्हिसिंग वगैरे करायचं असेल तर तुम्ही इथून तुम्ही पाना नट काढून तुम्ही सर्व्हिसिंग वगैरे घरच्या घरी इझी करू शकता. अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये सुविधा दिलेल्या आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, इथं बॉसचा पंप दिलेला आहे. जर तुमचा एअर वगैरे पकडला तर तुम्हाला ह्याच्यामध्ये बॉसचा पंप वगैरे दिलेला आहे. आणि पाठीमागच्या साईडला तुम्हाला हेवी ड्युटी गिअरबॉक्स दिलेला आहे, म्हणजे जेणेकरून काय होतं की तुमचे गिअरबॉक्स तुमचा जेवढा हेवी तेवढं तुम्हाला त्याच्यामध्ये तुमची क्वालिटी बेस्ट राहते. ह्याच्यामध्ये तुम्हाला ट्रॅक्टर म्हणजे इंजिनवर लोड येत नाही, एकदम हेवी ड्युटी गिअरबॉक्स आहे. मित्रांनो, टायर साईज जर पाहिली तर आपण इथं बघू शकतो तुम्ही 4/8चे टायर दिलेले आहेत. ह्याच्यात तुम्ही मोठे पण टायर तुम्हाला वाटलं तर तुम्ही चालवू शकता. ह्याच्याऐवजी तुम्ही इथं जर लोखंडी चाके टाकली तर तुम्ही ते जर समजा तुम्हाला ह्याच्यामध्ये काम करायचं असेल, जर समजा
म्हणजे भात शेतीमध्ये जर काम करायचं असेल तर तिथं तुम्ही भात शेतीची पण चिकलणीची चाकं पण ह्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. चिकलणीसाठी आता पावसाळ्यात बऱ्याच वेळा ह्या मशीनचा जास्त वापर केला जातो. दुसरी गोष्ट तुम्हाला इथं पाठीमागं हे दिलेलं आहे, हे जे दिलेलं आहे हे हिच्यातून तुम्ही काढायचं आहे. इथं तुम्ही बघू शकता इथं एक PTO दिलं आहे तुम्हाला. हा PTOवर तुम्ही बाकीचा तुमचा रिपर असेल हा तुम्ही बघू शकता, हा रिपर दिलेला आहे, हा तुमचं डबल पेटी पेरणी यंत्र दिलेलं आहे आणि हे तुम्हाला वखर डवर मोगडा सगळे अटॅचमेंट असलेले अटॅचमेंट दिलेले आहेत ह्याच्यामध्ये. तर इथं PTO तुम्ही ह्याला वापरून डायरेक्ट तुम्ही बाकीचे जे तुमचे अटॅचमेंट असेल ते तुम्ही अटॅचमेंट वापरू शकता. इथं तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर हे ऑपरेटरची जर हाईट जर कमी जास्त करायची असेल म्हणजे जर हँडलची हाईट कमी जास्त करायची असेल तर इथून तुम्ही हँडलची हाईट पण कमी जास्त करू शकता. दुसरी गोष्ट जर हँडल तुम्हाला जर टर्न मारायचं असेल तर इथं तुम्ही हँडलचा इथून लूज करून तुम्हाला जसा हा पाहिजे तसा हँडल तुम्ही टर्न मारू शकता. आता लॉक आहे हँडल, तर इथून तुम्ही लूज केल्यानंतर हा जो हँडल आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही हँडल त्या साईडला फिरून ह्या साईडला हा जो रिपर आहे तो हा रिपर जोडू शकता आणि आपण त्या रिपरची पण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, ही जी एक अटॅचमेंट आपण दिलेलं आहे ह्याला आपण सर्व प्रकारचे अटॅचमेंट एकाच अवजारामध्ये वापरू शकतो. तुम्ही बघू शकता हा एक जो रॉड किंवा बार म्हणू शकतो आपण, इथं जसं पाहिजे तसं नट तुम्ही ॲडजस्ट करू शकता. जसे तुम्हाला हवे आहेत त्यानुसार तुम्ही ही नट काढून ज्या पाहिजे तुम्हाला त्याप्रमाणे ॲडजस्ट करू शकता. इथं तुम्हाला आपण जे दिलेलं आहे हा जे हे कोळपण्यासाठी तुम्हाला हे दिलेलं आहे आणि हे जे बघू शकता तुम्ही हे एक अवजार तुम्हाला दिलेलं आहे. हे 5 पंजीचं अवजार दिलं आहे. जसं पाहिजे तसं तुम्ही 5 पंजी जर नसतं तुम्हाला वखर जर मारायचं असेल तर तुम्ही वखर मारू शकता, 5 पंजी मारू शकता. ही जी पूर्ण एक पास दिलेली आहे हे एक पास दिलेलं आहे की हे पूर्ण पास पण तुम्ही ह्याच्यामध्ये ह्या पॉवर विडरला जोडून तुम्ही हे चालवू शकता. दुसरी गोष्ट जर तुम्हाला ही नट तुम्ही काढली तर ही तुम्ही कोळप इथं अशा प्रकारचे आपण ह्या इथं बघू शकता अवजारं दिलेले आहेत. इथं पण तुम्ही अशा 3 दिलेल्या आहेत. ह्या तर तुम्ही 3 ठिकाणी तुम्ही ते वापरू शकता. दुसरी गोष्ट मित्रांनो इथं आपण नट बोल्टमध्ये दिलेलं आहे. हे जे दिलेलं आहे हे नट बोल्टमध्ये दिलेलं आहे. ह्या नट बोल्टमुळे काय होतं हे तुम्हाला जर कमी जास्त हाईट लांब व्हायची असेल कमी जास्त करायची असेल तर इथून तुम्ही कमी जास्त करू शकता. दुसरी गोष्ट हे तुम्हाला जर हाईट ह्याची कमी जास्त करायची असेल तर इथून तुम्ही हाईट कमी जास्त करू शकता. इथं पण तुम्हाला एक ॲडजस्टमेंट दिलेलं आहे. इथं नट दिलेलं आहे. जर चाकं आत बाहेर करायचं जर तुमच्या ओळीतलं अंतर जर कमी असेल तर तुम्हाला जर अंतर जर कमी जास्त करायचं असेल तर इथं पण तुम्हाला नट दिलेले आहेत की जे करून तुम्ही चाकं आत बाहेर करू शकता. अशा प्रकारचे सर्व प्रकारची अटॅचमेंट इथं तुम्हाला हे दिलेले आहे. हाईट दिलेली आहे, कमी जास्त करायचं सर्व प्रकारचे अटॅचमेंट तुम्हाला एकाच अवजारामध्ये दिलेले आहे. दुसरी गोष्ट तुम्ही पुढे जर आला तर हे डबल पेटी पेरणी यंत्र आहे. तुम्ही इथं बघू शकता हा हिच काढायचा आहे फक्त. इथं हा हिच काढल्यानंतर इथं हे आपण हे जोडल्यानंतर इथं डबल पेटी पेरणी यंत्र जोडू शकतो. एकदम सोपी अशी पद्धत ह्यामध्ये दिलेली आहे तुम्हाला. हे शाव करायला तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या दिलेल्या आहेत इथं. दुसरी गोष्ट हे दात्र्या दिलेल्या आहेत. ह्या दात्र्याने जशा दात्र्या पुढे जातील तसं त्यानुसार तुमचं एका पेटीमध्ये तुम्ही खत टाकू शकता आणि एका पेटीमध्ये तुम्ही बी टाकू शकता. अशी ह्याच्यामध्ये दोन्हीची सुविधा दिलेली आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एकामध्ये तुम्ही खत टाकू शकता आणि एकामध्ये तुम्ही बी टाकू शकता. अशा प्रकारची दोन्हीची सुविधा दिलेली आहे. ह्या सर्व चकत्या आपण ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता ह्या सर्व ज्या चकत्या त्यासाठी मध्ये लागतात ह्या चकत्या ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. जर तुम्हाला एखादा होल जर बंद करायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे इथं बंद करू शकता. इथं तुम्ही जर एखादा होल तुम्हाला जर बंद करायचं असेल तर हे होल पण तुम्ही बंद करू शकता. इकडे बघू शकता हे जर होल तुम्हाला बंद करायचं असेल तर ते पण बंद करू शकता आणि एक चालवायचं असेल एक चालू शकता, 2 चालवायचं असेल 2 चालू शकता, इकडचं चालवायचं असेल तर इकडे चालू शकता. अशा प्रकारची सगळी सुविधा एकाच मशीनमध्ये ह्याच्यामध्ये आपण दिलेली आहे आणि एकदम बेस्ट असं ह्याचं परफॉर्मन्स आहे मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट पाठीमागं बी झाकण्यासाठी जे बी आपण जे आता हे 3 फण दिलेले आहेत आपण तुम्ही बघू शकता हे 3 फण आहेत. हे 3 फण पुढे चाललेले आहेत आणि त्यांचे जे बी पडेल आणि जे खत पडेल ते झाकण्यासाठी पाठीमागं आपण हे दिलेलं आहे बार दिलेला आहे. हे ज्यावेळेस तुमचं पीक चालेल पुढे त्यावेळेस ते बार तुमचं हे झाकत जाईल. अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये सुविधा दिलेली आहे. दुसरी गोष्ट पुढे तुम्ही इकडे बघू शकता रिपरची अटॅचमेंट दिलेली आहे. तो तिथं पाठीमागं आपण जो पीटीओ शाफ्ट जो दाखवला तो पीटीओ शाफ्ट इथं तुम्हाला इथं चेन लावून तुम्ही इथं ह्या साईडला इथं बघू शकता. इथं नट आपण ब्रॅकेट वगैरे देत असतो. सगळे ब्रॅकेट वगैरे त्यांना दिलेले आहेत तर ते ब्रॅकेट देतो आणि इथं चेन लावून आपण ते तिथं अटॅच करत असतो. तर ते पण सुविधा ह्याच्यामध्ये तुम्हाला उपलब्ध आहे. तर एकदम असं ॲडव्हान्स असं हे मशीन आहे आणि ह्याच्यावर हे ते हँडल तुम्हाला त्यावेळेस रिटर्न करायचं आहे. हँडल ज्यावेळेस तुम्ही रिटर्न करचाल त्यावेळेस तुम्ही हे वापरू शकता. हे बघू शकता इथं तुम्हाला वेल्ड
बेल्ट दिलेले आहेत आणि इथं ब्लेड दिलेले आहेत. ह्या ब्लेडमध्ये तुमचं कटिंग होतंय आणि हे जे दिलेले आहेत हे डिवायडर दिलेले आहेत. हे तुम्ही बघू शकता, डिवायडर दिलेले आहेत. एकदम बेस्ट असं मशीन आहे. आपले हे सगळे नंबर आहेत शनिकृपाचे. हे जे नंबर आहेत ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बघू शकता हे सगळे शनिकृपाचे नंबर आहेत. आणि बाकीच्या सर्व शेतीचे अवजारं जर काय आपल्याकडे हवं असतील तर तुम्हाला सर्व शेतीचे अवजारं आपल्या एकाच छताखाली शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये मिळतात. जसं चाप कटर असेल, पॉवर विडर असेल, पॉवर टिलर असेल, थ्रेशर असतील, हार्वेस्टर असतील, सर्व प्रकारची शेती अवजारे आपल्याला एकाच इथं मिळतात. साहेब, आपल्या शनिकृपा ॲग्रोतर्फे तुमच्या भावी व्यवसायाला शुभेच्छा. आणि तुम्हाला काय अडचण आली आम्हाला फोन करा. आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या, बाकी सगळे हे अवजारं वगैरे कशी वाटली सर एवढ्या लांब? एकदम व्यवस्थित वाटलं अवजार वगैरे बरं सगळं व्यवस्थित वाटलं. तर तुम्हाला पण जर मित्रांनो काही मशीन घ्यायची असतील तर तुम्ही आमच्या शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीजला एकदा भेट द्या. आणि सर्व प्रकारचे अवजार आपल्या एकाच छताखाली भेटण्याचे ठिकाण म्हणजे शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज, प्लॉट नंबर E17, MIDC बारामती. तर आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आता पावसाची वेळ झालेली आहे तर बऱ्याच लोकांना ही शेती अवजारांची गरज आहे. तर त्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या अवजारांचा फायदा घेता येईल. तर धन्यवाद.